रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो। आणि मित्रांनो, आपण पाहिले ना, मंत्रालयातला भ्रष्टाचार आणि टक्केवारी यानं मंत्रालय नाचलं, बरबटलं, भ्रष्टाचारानं बाटलं। कारण टक्केवारीच्या या मायाजालामध्ये लोकप्रतिनिधी, मग तो नगरसेवक असेल, जिल्हा परिषद अध्यक्ष असेल, महापौर असेल, प्रत्येकाची धडपड आहे भ्रष्टाचार, मला काहीतरी पाहिजे। मित्रांनो, 40 वर्ष जवळून राजकारण पाहतोय मी। पाहिलेलं आहे की परवाच्या महानगरपालिकेला, जिल्हा परिषद निवडणुकीला तर कहर झाला। एका उमेदवाराचा खर्च 5-5 कोटी रुपये नगरसेवक खर्च करत होता। मी त्या नगरसेवकाला विचारलं, म्हणलं, अरे मित्रा, तू 2-2, 5-5 कोटी रुपये तुम्ही खर्च करायला लागला? अरे अहो, तो म्हणला, दादा, नगरसेवक झालं की महानगरपालिकेमध्ये, नगर परिषदमध्ये आपलं वजन वाढतं, अधिकाऱ्यावर प्रेशर येतं, गायरान जमिनी हडप करता येतात, भूखंडाचं आपल्याला ताबडतोब श्रीखंड करता येतं, प्लॉटिंग करता येते, बिझनेस करता येतो, म्हणून नगरसेवक पद पाहिजे। ग्रामीण भागातले तेच चित्र आहे। मी विचारलं, अरे तुम्ही जिल्हा परिषदेच्या गटाचा अध्यक्ष व्हायला एवढे, गटामधून निवडून यायला एवढे पैसे खर्च करताय, कोट्यावधी रुपये, घनामधून निवडून यायला 1-1 कोटी रुपये खर्च करताय, का करताय? त्यांनी सुद्धा तेच सांगितले की जिल्हा परिषद मध्ये आपला वट राहिला पाहिजे, ग्रामीण भागातले आपले जे काही काम आहेत ते पटपट झाले पाहिजेत, त्यामध्ये बरेचसे बोगस रोडची कामं, घरकुलाची कामं, त्यात पैसे मिळतात, म्हणजे टक्केवारी आणि भ्रष्टाचार। आणि एकानं तर मला अशी माहिती दिली की दादा, ह्याची सुरुवात मंत्रालयापासून होते। अनेक मित्र माझे आमदार आहेत, मी त्या आमदारांना विचारलं सुद्धा, अरे मित्रा, म्हणलं, तुमचं जे हे ताबडतोब हे बिलं निघतात, तुमचे फंड्स मिळतात, आमदार फंड मिळतो, हे कसं कसं काय? त्यानं सांगितलं, काय नाही दादा, दाम खरी काम, म्हणला, बस मंत्रालयात आपलं टक्केवारी ठरलेली आहे, प्रत्येक खात्याला इथं टक्केवारी द्यायची, आपली फंड्स गोळा करायचा, कार्यकर्त्यांना वाटायचं, त्याच्यातून 10-20% खायचे, आणि असा हा व्हाईट कॉलर भ्रष्टाचार। मित्रांनो, अत्यंत सुंदर हा व्यवसाय आहे, म्हणून राजकारणाकडे आता आजकालचं तरुण मंडळी यायला घाबरते, येत नाही, कारण हे सगळं भ्रष्टाचारानं बरबटलेलं हे क्षेत्र आहे, अशी जाणीव आता महाराष्ट्रातल्या 15-14 करोड जनतेला व्हायला लागली। झिरवाळांचंच प्रकरण बघा ना, मंत्री झिरवाळ, त्यांच्या खाजगी सचिवानं सांगितलं म्हणे त्या क्लर्कला की तू याच्याकडून एवढे पैसे घे। आता झिरवाळ अडचणीत आलेत, माणिकराव कोकटे अडचणीत, धनंजय मुंडेंचं पद गेलं। ही जी भ्रष्टाचाराची जी चैन आहे, आपण पाहिलेले मित्रांनो, अनेक प्रकरण दडपल्या जातात। आता धनंजय मुंडेंचंच प्रकरण, हार्वेस्टरचं प्रकरण, त्या वाल्मिकरांना 9-9 लाख रुपये अशा जवळपास 150 ते 200 शेतकऱ्याकडून हार्वेस्टर मिळवून देतो, त्यात तुम्हाला 15-20-30 लाखाचं सबसिडी मिळवून देतो म्हणून पैसे घेतले, पोत्याने पैसे भरले, याचे बाय प्रूफ, बाय व्हिडिओ, बाय फोटो सगळं बाहेर येऊन काही फरक पडत नाही। एवढं राजकारण हे निगरगट, एवढे हे राजकारणी सोसलेत, अगदी त्यांना माहित झाले आपलं काही होत नाही, आणि म्हणून असे प्रकरण बाहेर यायला लागलेले। मित्रांनो, राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून निळू फुले आणि दादा कोंडके यांच्यासह थोडा संपर्क माझा चांगला आलेला आहे, आणि मी पाहिलंय की निळू फुले एक खलनायक जरी ते चित्रपटात असले तरी त्यांचं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन, अंधश्रद्धा निर्मूलन, नरेंद्र दाभोळकरांचं आंदोलन, दादा कोंडकेंचं राष्ट्र सेवा दलातलं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन, इच्छाबाजी पुरी करायच्या माध्यमातून केलेलं समाज प्रबोधन, ही महाराष्ट्रातली जुनी जनता आता विसरत नाहीये। मित्रांनो, मला आज निळू फुलेंचे ते डायलॉग आठवतात, ते मला म्हणायचे, कलाकार
भ्रष्टाचार भर नरड्यापर्यंत आलाय. एक वेळ अशी येणार रे, पोटच्या लेकराला सुद्धा दूध मागाय पाजायला त्याची माय लाच मागे लाच. एवढं भ्रष्टाचाराचं रक्त अंगामध्ये सनसनतंय, भिनभिनतंय. मित्रांनो, हा जो डायलॉग आहे निळूभाऊचा, मी नाही विसरत अजून आहे की भ्रष्टाचाराचं रक्त आपल्या अंगात सळसळतंय, भिनभिनतंय. एक वेळ आई लेकराला दूध पाजायला लाच मागेल, हे 50 वर्षापूर्वी बोललेलं वाक्य निळूभाऊ फुलेन. जर दादा कोंडके असले तर मायला ह्यांनी फार महाराष्ट्राची वाट लावून टाकली, तरी अक्षरशः माहीत काढली असते यांची. कारण भ्रष्टाचार आणि टक्केवारी. आता झिरवळ राजीनामा देतात का न देतात हा विषय गौण आहे. झिरवळांना पुन्हा वाचवल्या जात आहे, पुन्हा त्याला क्लीन चिट दिल्या जाते, कुणाच तरी एखाद्या क्लर्कचा बळी दिला जातो. यशोमती ठाकूरांनी सांगितलं की ह्याच्यात भाजपचा हात आहे. आता तरी त्यांचं राजकारण सुविचं केले की त्या काँग्रेसच्या त्या भाजपवर टीका करणारच. पण मित्रांनो, आणि माझा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एवढंच सांगणं की फडणवीस साहेब, ह्याची सुरुवात, या भ्रष्टाचार मुळासकट उपटून काढण्याची सुरुवात मंत्रालयापासून सुरुवात करा, तर खालच्या तलाट्यापर्यंत ते सगळं येईल. कारण अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. रोजगार हमी अर्ध तुम्ही अर्ध आम्ही. काय चाललंय जिल्हा परिषद मध्ये, काय चाललंय कृषी खात्यामध्ये, काय चाललंय पाटबंधारे खात्यामध्ये, काय चाललंय जिकडं तिकडं टक्केवारी, पैसा पैसा, भ्रष्टाचार. आणि मी पाहिलेले नाही, ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार करून पैसा कमवले त्यांची मुलं काय करतायत आज विचारा जरा त्यांना. एक तर लोळेपांगळे झाले, ड्रग्सच्या आहारी गेलेले, एक तर व्यसनाधीन झालेले. बापानं भ्रष्टाचारानं कमवलेला पैसा विकू विकू रोज बिअर बार आणि दारूच्या बाटल्यांची सर्रास चालू आहे. आणि फार्म हाऊसवर मजा करायला लागली ते सगळे मुलं, तरुण मुलं. कारण बापाचा भ्रष्टाचाराचा पैसा आहे, त्यांचा कुठे इमानदारीचा पैसा आहे हे मुलांना सुद्धा वाटायला लागले. आणि मित्रांनो, बघा तुम्ही की ज्यांनी अशा अनिती मार्गाने पैसा कमवलेला त्यांना विचारा, तुला सुख काय आहे का? तर तो सांगेल काही नाही, कारण अनितीचा पैसा आहे. मित्रांनो, हे विषय मला का घ्यावा वाटला तर मी झिरवळांचं कालचं प्रकरण, की ज्या पद्धतीने आता झिरवळ तर काल दिवसभर नॉट रिचेबल होते, काय उत्तर देणार? खासगी सचिव त्याच्या सापडला. एखाद्या मंत्रालयात सील होणं, छापा पडणं, रेड पडणं, एखाद्या मंत्रालयातल्या खासगी सचिवावर, एखाद्या क्लर्कवर, त्याच्यातून लाखो रुपये मिळणं, ही काय फार भूषणावह गोष्ट या महाराष्ट्रासाठी नाहीये. आणि म्हणून काहीतरी ठोस पावलं, फक्त कागदोपत्री भ्रष्टाचार लेबल बोर्ड लागले जातात, त्यावर लाखो रुपये खर्च केला जातो, करोडो रुपये महाराष्ट्रात कॅम्पेनिंगला खर्च केला जातं की 7 दिवसाचं भ्रष्टाचार लेबल अभियान. आम्ही एवढ्या केसेस आले, जे रेट टाकणारे तेच भ्रष्टाचारी आहेत. मुळात तिथूनच टक्केवारी सुरू होतीये. मंत्रालयामधूनच टक्का काढून घेतला जातो, तर खाली अधिकारी, कलेक्टर लेवल, तहसील लेवल, ग्रामपंचायत लेवल, जिल्हा परिषद लेवल, या सगळ्या लेवलला माहीत झालेलं आहे की इथं सगळा टक्केवारीचा आणि भ्रष्टाचाराचा बाजार आहे. लोकांना विकास कामाचं काही नाही हाल पडलेलं या लोकांना. फक्त माझं काय, माझा गेलेला पैसा, माझा निवडणुकीत खर्च झालेला पैसा निघाला पाहिजे, आणि त्याच्यासाठीच चाललेला हा सगळा खटाटोप आहे. आणि याच्यामध्ये भरडती महाराष्ट्रातली 14-15 करोड जनता. विषय गंभीर आहे, एवढा सहज घेण्यासारखा विषय नाहीये. जर मंत्रालयात जर टक्केवारी दिल्याशिवाय फंड मिळत नसेल, जर आमदारालाच तिथे पैसा द्यावा लागत असेल, तर सामान्य माणसाची काय गत आहे? झिरवळ, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे ही उदाहरणं आहेत मित्रांनो. आणि म्हणून आता बघा ना, अजितदादा गेले आणि सुनेत्रा ताईवर पहिली वेळ आली तर ही मीटिंग घ्यायची झिरवळांच्या बाबतीत.
भ्रष्टाचाराच्या बाबतीत काय निर्णय घेणार तर सुनेत्राताई? वर किती मंत्र्यांना तुम्ही घरी पाठवा, सगळं अख्खं मंत्रिमंडळ खाली होऊन जाईल मित्रांनो. जर खरंच भ्रष्टाचार यांची बाहेर काढून सगळ्यांना घरी पाठवायचं ठरलं तर अख्खं मंत्रिमंडळ देवेंद्र फडणवीसांना बदलावं लागेल. कोणताही पक्ष याच्या सुटू शकत नाही, कोणती पार्टी याच्या सुटू शकत नाही, कोणता नेता सुटू शकत नाही, कोणता खासदार सुटू शकत नाही, कोणता आमदार सुटू शकत नाही. हे कटू सत्य मी बोलतोय मित्रांनो. हे कटू सत्य, हे आवडणार नाहीये. जे भ्रष्टाचारी त्यांना हे बिलकुल आवडणार नाहीये. ते ताबडतोब मोबाईल बंद करून टाकतील. नको मोबाईलचं ऐकायचं, कारण खरं बोलतो ना आपण मित्रांनो. या भ्रष्टाचाराचं खरं मूळ जर मंत्रालय असेल तर सगळी यंत्रणा सडायला काय वेळ आहे? सडल्यातच जमा आहे. म्हणून काहीतरी ठोस पावलं मुख्यमंत्र्यांना या भ्रष्टाचार निर्मूलन अभियानाच्या बाबतीत आता पुढे राबवावी लागतील. यापुढे कोणत्या अधिकाऱ्यानं, यापुढे कोणत्या मंत्र्याच्या ओएसडीनं, यापुढे कोणत्या खासगी सचिवानं, यापुढे कोणत्या ऑफिसमधल्या कारकुनानं, क्लर्कनं पैसा मागायचा धाडस नाही केलं पाहिजे. अशी कठोर उपाययोजना मुख्यमंत्र्यांना करावी लागेल, ही माझ्या हात जोडून मुख्यमंत्र्यांना विनंती आहे मित्रांनो. फक्त घोषणा येऊन, फंड येऊन, योजना कागदावर राबवून नाही भागणार. आज ग्रामीण भागातली जनता सोचती भोगतीये. एखादा कागद बाहेर काढण्यासाठी कुठं कुठं पैसा सरकवावा लागतो. आणि हे जर असंच चालू राहिलं तर एक दिवस खरंच निळभू म्हणल्यासारखं पोटच्या लेकराला सुद्धा दूध पाजायला त्याची आई लाच मागेल. मित्रांनो, थोडं कटू सत्य, हे कटू आहे, ते आवडणार नाहीये. कारण ही सगळी यंत्रणा भ्रष्टाचारानं पोखरलेली. आपल्याला कुठलाही परवाना घ्यायला पैसा द्यावा लागतो. आपल्यासारखा सामान्य माणूस म्हणतो, अरे डोक्यात ताप नको, दे पैसा घे काम करू. पण याची सुरुवात जर, याचं मूळ जर कुठं आहे तर मंत्रालय आहे. मित्रांनो, योग्य वाटलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना ही व्हिडिओ शेअर करा, कारण हा आवाज आहे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचा. भ्रष्टाचार मिटला पाहिजे. लोकांचं ही जी टक्केवारीची सुरुवात जर मंत्रालयापासून जर व्हायला लागली तर खालीपर्यंत जर तुम्हाला पैसा द्यावा लागत असेल तर यात गैर काही नाही. कारण प्रश्न असा झाला की त्यांना माहीत झाले त्याचा साहेब खातो. पोलीस अधिकाऱ्यांच्या सुद्धा ह्याच्यामध्ये योग्य ठिकाणी पोस्टिंग मिळायला, चांगल्या ठिकाणची पोस्टिंग, क्रीम पोस्टिंगला सुद्धा बोली लागली जाते. कोट्यावधी लाखो रुपयाची बोली आहे. चांगलं टेबल मिळायला सुद्धा बोली आहे. मग ती बोली जिल्हा परिषदला असेल, ग्रामपंचायतला असेल, पंचायत समितीला असेल, मग ती मंत्रालयात असेल, कृषी खात्यात असेल, पाटबंधारे खात्यात असेल, विद्युत, प्रत्येक खात्यात, कोणत्याही खात्यात जा, दाम करी काम. आणि म्हणून मला वाटतं की मंत्रालयच नाचलंय भ्रष्टाचारानं आणि टक्केवारीनं. मित्रांनो, याच्या विरोधात आवाज बुलंद केला पाहिजे. सर्वसामान्य माणूस हा जागा झाला पाहिजे. आणि फक्त वाईट याचं वाटलं की त्या आमदारांना जर तिथं टक्केवारी द्यावी लागत असेल, यापेक्षा मोठं दुर्दैव काय असणार आहे. भेटूया उद्या पुन्हा नवीन विषयासह. पाहत राहा सकाळचा भोंगा. धन्यवाद. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.